गाईस म्हणजे आपण लास्ट ब्लॉग आपण चिकनचा केलेला, तर आपली मामी बोललेली की मोदक बनवायचे आहेत, संकष्टी आहे दुसऱ्या दिवशी. तर मग आम्ही आज आहे ना सुरुवात करतोय मोदक बनवायला. तर म्हणजे मामीने तयारी करूनच ठेवली आहे, ते आता आम्ही चालू करतोय मोदक बनवायला. मी तुम्हाला दाखवते म्हणजे आम्ही काय काय सुरुवात केली आहे मोदक बनवण्यासाठी. तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, ज्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की मोदक कशा पद्धतीने बनवले जातात, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेलच. आणि खूप छान पद्धतीने आम्ही बनवणार आहेत आणि थोड्या वेगळ्या पद्धतीने आम्ही बनवणार आहोत मोदक. तर तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा, ज्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की आम्ही कोणती पद्धत वापरणार आहे मोदकसाठी. तर बघू आपण खोबरं खिसलेलं आहे, गूळ आहे आणि ऑलरेडी तिने म्हणजे सुरुवात केली आहे. त्याच्यामध्ये आम्ही खास करून मँगो टाकणार आहे. तुम्ही बघू शकतात आमच्याकडे आमचा फर्स्ट मँगो आहे तो, म्हणजे आम्ही टाकणार आहे. तर गाईज आता तुम्हाला वाटत असेल की खरंच मोदक खायला यावं तर येऊ शकतात, पण ते पहिले आधी आम्ही बाप्पाला दाखवू, त्याच्यानंतरला आम्ही तुम्हाला देऊ. तर ही आमची नवीन पद्धत आहे, म्हणजे आंबा बिंबा टाकून मोदक बनवायची. तुम्हाला वाटत असेल दुसरा घ्यायचं काय आहे, तर आमच्याकडे चाय बनते. तर हा आमचा मँगो आहे, फर्स्ट मँगो. म्हणजे आम्ही ऑलरेडी खाऊन झालो, आता परत आम्ही ते मोदकात वगैरे टाकून नाही करणार. मी आता वेलची टाकली आहे मामीने थोडी बारीक करून. सात्विक बसलाय काजू सोलायला. हे काजू आमचेच आहेत, म्हणजे आमच्याच झाडाचे आहेत. आमच्याकडे बागा आहेत काजूच्या, पण आम्ही देणार नाहीत. आमचे काजू ॲक्च्युली विकायला जातात, त्यामुळे आम्ही देणार नाही. काहीच म्हणजे 1,500 रुपये किलो असलेले काजू आमच्या ह्याच्यात आहे, म्हणजे जेवताना असतात आमच्याकडे. त्याची भाजी आम्ही खूप वेळा खाऊन झालो गावाला आल्यापासून. परत आम्ही एक नवीन डिश केलेली, ती म्हणजे काजू पनीर टिक्का, जी हॉटेलला पण नाही भेटत, ती आम्ही घरी बनवून खाल्ली. एवढी भारी झालेली. तेव्हा आम्ही ब्लॉग नाही बनवलेला, कारण का मी सुरुवात नाही केलेली, पण आता मी सुरुवात केली आहे. तूप घालूया म्हणजे थोडं टेस्ट यायला. काहीच विचार करा, ते सारणामध्ये आम्ही आंबा टाकलाय तर ते पूर्ण असं आमरससारखी टेस्ट म्हणजे येईल त्याला असं वाटतंय. त्याच्यात आता आम्ही काजू टाकले. तर गाईज आपलं सारण हे मस्तपैकी बनलंय. आता आम्ही मोदक करायला बसू. ॲक्च्युली आमची लाईट गेली आहे आणि घरात खूप म्हणजे घरी आम्ही मोदकच बनवत होतो आणि तेवढ्यात लाईटच गेली. तर म्हणजे आम्ही अंगणात होतो, आम्हाला रिक्षात आईस्क्रीम पण दिला थंड होण्यासाठी, तरी पण घरात खूप उकडायला लागला. म्हणून आम्ही आता म्हणजे आमच्या घराच्या बाजूलाच रस्ता आहे, तिकडचे आम्ही 3 जण आलोय, म्हणजे असं फिरायला फिरतोय आम्ही असंच टाइमपास. आणि एवढा ऊन आहे तरी पण आम्ही फिरतोय. पण काय करणार, म्हणजे ऑप्शनच नाही आहे आमच्याकडे. घरी बसून तरी म्हणजे कंटाळा येत होता. तर आमची मावीच आम्हाला बोलली की म्हणजे थोडंसं आम्हाला तिने सांगितलेला सामान आणायला, तर आम्ही तेच सामान घ्यायला जातोय आणि असंच जरा टाइमपास करत जातोय आम्ही असंच. तर काहीच खरंच कोकण आहे. माझ्या मम्मीने मला मुंबईला जरी सांगितलं ना की दुकानातून सामान आण, तरी माझे पाय असे बाहेर नाही पडत. पण इकडून आमच्या इकडचा म्हणजे बाजार जो आहे तिकडे जायला आम्हाला 15 मिनटं लागतात चालत, आणि गाडीवरून जायला 5 मिनटं लागतात. तरी सुद्धा आम्ही जातोय, म्हणजे माझे पाय चालायला लागलेत. तर बघू शकता आपलं सात्विक पण आहे आपल्यासोबत, जो पूर्ण व्ह्यू असा. आणि तिकडची जी जागा दिसते ना, तिकडे आमच्या दादाचं घर आहे, म्हणजे आमच्या दादाने नवीन जमीन घेतली आहे. तिकडची आम्ही गेलो असतो, पण आमच्या बाबाने आम्हाला ऑलरेडी सांगितलंय की सामान आणायला बाजारातून.
आणि तो जो बंगला दिसतोय ना, मी तुम्हाला दाखवते, तो बंगला आहे ना त्याच्या पलीकडच्या साईड, म्हणजे त्याच्या बाजूला आमचंच घर आहे. म्हणजे आम्ही घराच्या पाठच्या साईडला आलोय, म्हणजे पाठच्या रूटला. आणि घराच्या त्या साईडलाच आमचं हे आहे, म्हणजे आमच्या दादाची जागा आहे. सो तुम्हाला म्हणजे दिसला असेल व्ह्यू. खूपच भारी व्ह्यू आहे झालाय. आपली लाईट गेली होती, ती लाईट आली आणि आपण सुरुवात करतोय आता. म्हणजे पुरण ऑलरेडी झालेला आपला. तर आता पुरणासाठी पीठ पाहिजे, तर आपण पीठ बनवायला घेतलंय. तर मी तुम्हाला दाखवते पीठ कसं आपण बनवतोय. तर गाईज आपण 2 वाटी पिठासाठी 2 वाटी पाणी टाकतोय त्याच्यात. गाईज पाणी उकळलंय, तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकलंय आणि थोडं तूप टाकलंय, म्हणजे त्यात चिकटपणा यावं म्हणून. आणि आता आपण 2 वाटी पीठ घेतलेलं ते टाकतोय पीठ. तर पीठ टाकलं, आता त्याला आपण ढवळून घेऊ थोडं, म्हणजे ते घट्ट होईल. अशा प्रकारे आपण वाटी करून घेतली, म्हणजे त्याच्यात पुरण टाकणार आता आपण. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पुरण भरू शकता. मग असं त्याला छानपैकी अशा आमची मामी कळ्या काढते. हे करण्यासाठी खूप कठीण काम आहे. हा झाला आपला मोदक. त्याला आपण वरती केशर लावणार. बघितला कसा केशर लावला. हा असा प्रकारे झाला आपला मोदक. तर गाईज आमचे एवढे झाले आहेत बनवून ऑलरेडी. ते आता आम्ही ठेवणार वाफेवर. म्हणजे जे मी तुम्हाला पान दाखवलं ना हळदीचं, या हळदीच्या पानात पान टाकले, त्याच्यावरती हे असे वाफवायला ठेवायचे. तर हे ठेवलेत आपण वाफवायला. आपले मोदक उकडत आहेत. उकडून झाले की मी तुम्हाला दाखवेन की ते कशा प्रकारे उकडून झाले. आणि नक्कीच ते खूप टेस्टी झाले असतील, एकदम भारी. तुम्ही येऊ शकतात खायला, किंवा मी तुम्हाला ऑनलाईन नाही पाठवू शकत, कारण की इकडे कुरिअर सेवा नाही आहे. म्हणजे मी एकदा मोदक खाल्लेले हॉटेल्समध्ये, तेव्हा ते 120 रुपीजला फक्त 2च मोदक होते. आणि माझी मामी बोलते की इकडे गावाला 25 रुपयाला 1 मोदक आहे. तर आम्ही तेच मोदक आम्ही घरी बनवले. इमॅजिन करा की ते खायला किती गोड असतील, कारण का आम्ही त्याची स्पेशल आंबा टाकलाय. तुम्ही त्याची वाट बघत होतात, ते आता खूप रेडी आहेत, तुम्हाला दाखवते मी. आपले गोंडुशे गुलगुलीत मोदक तयार झालेत. ह्याला आपण उकडवून घेतलेले आणि त्याच्यामध्ये आम्ही मस्तपैकी केशर पण लावलंय, तुम्ही बघू शकता. तर हे आपले उकडीचे मोदक तयार आहेत.